सोलापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या उजनी धरणातील भीषण जलप्रदूषण आणि त्यामुळे निर्माण झालेल्या आरोग्य आणीबाणीची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. स्वराज्य अभियानने या संदर्भात दाखल केलेल्या तक्रारीवरून आयोगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून पुढील 2 आठवड्यात कार्यकृती अहवाल सादर करण्याचे कडक निर्देश आयोगाचे सदस्य श्री प्रियंक कानुनगो यांनी दिले आहेत. स्वराज्य अभियानने आयोगासमोर मांडलेल्या पुराव्यानुसार उजनीच्या पाण्यात मॅग्नीची पातळी 2.56 mg लिटर आढळली आहे, जी सुरक्षित मर्यादेपेक्षा तब्बल 51 पटीने जास्त आहे. पुणे आणि सोलापूर शहरातून दररोज सुमारे 4262 दशलक्ष लिटर प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट धरणात सोडले जात असल्याची धक्कादायक कबुली खुद्द प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालात आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या अहवालानुसार हे पाणी मानवी वापरासाठी अत्यंत असुरक्षित असून त्यातील TDS 700 ppm पर्यंत पोहोचला आहे. हे केवळ पर्यावरणीय प्रदूषण नसून संविधानातील कलम 21 अंतर्गत असलेल्या जगण्याच्या अधिकाराचे उल्लंघन आहे, असे स्वराज्य अभियानाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री अभिषेक मुरकटे यांनी म्हटले आहे. प्रदूषणाचे गंभीर पुरावे असतानाही प्रशासनाने कोणताही आरोग्य इशारा जारी केला नाही किंवा बाधित 28 गावांना पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था केली नाही. हा सार्वजनिक सेवकांचा अक्षम्य अलगर्जीपणा असल्याचे त्यांनी नमूद केले. स्वराज्य अभियानच्या मागणी करण्यात आली आहे की बाधित नागरिकांची तातडीने ब्लड मेटल स्क्रीनिंग, रक्तातील जड धातूंची तपासणी करावी. हलगर्जी अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करून वैद्यकीय नुकसान भरपाई निधी स्थापन करावा. बाधित गावांना तातडीने शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करावा. नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण आणि पर्यावरणीय न्यायासाठी स्वराज्य अभियान आपला कायदेशीर लढा यापुढेही सुरूच ठेवणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. उजनीचं पाणी महाराष्ट्रातील खूप मोठ्या भागासाठी जीवनदायी आहे, परंतु स्वराज्य अभियानाच्या माध्यमातून आम्ही अभ्यास केल्यानंतर आम्हाला खूप धक्कादायक वास्तव लक्षात आलं की प्रदूषण इतकं वाढलेलं आहे की हे आणीबाणीची स्थिती निर्माण झालेली आहे. उदाहरणार्थ पाण्यातील मॅंगनीचं प्रमाण हे 51 पटीनं वाढलेलं आहे. पाण्याचा TDS हा 700 ppm इतका झालेला आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीनं त्यांच्या अहवालामध्ये हे पाणी मानवी वापरासाठी पूर्णतः अयोग्य असं सांगितलेलं आहे. एवढं असूनसुद्धा शासकीय यंत्रणेद्वारे जनतेला याच्याबद्दल माहिती दिली गेली नाही. बाधित गावांना पर्यायी पाण्याची सोय केली नाही. या पार्श्वभूमीवर स्वराज्य अभियानाच्या माध्यमातून आम्ही राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करून त्यांना हे सगळं लक्षात आणून दिलेलं आहे आणि त्यांच्या लक्षात हे आणून दिलेलं आहे की घटनेतील कलम 21 हे जे सुरक्षित जीवन जगण्याचा अधिकार देते त्याच्या हे हनन होत आहे. आणि आयोगानं सुद्धा याची गंभीर दखल घेऊन MPCB बोर्ड आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिवांना नोटीस बजावून 2 आठवड्यामध्ये कृती अहवाल त्यांनी दाखल करण्यासाठी सांगितलेला आहे. आम्ही याची वाट बघत आहोत आणि याच्यासोबत आम्ही मागणी केलेली आहे की बाधित गावामधील जनतेच्या रक्ताची तपासणी करून जड मूलद्रव्य वगैरे वाढलेले आहेत का याची तपासणी करावी, पर्यायी पिण्याची पाण्याची सोय करावी. आम्ही आशा करतो की लवकर काहीतरी उपाययोजना होईल आणि समजा नाही झाली तर स्वराज्य अभियान मानवी जीवनासाठी आणि निसर्गाच्या न्यायासाठी न्यायालयीन लढा देण्यासाठी कटिबद्ध आहे. स्वराज्य अभियानाच्या वतीनं मी दत्तात्रय पिसे